राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। अल्पशा आजारानं शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालेलं आहे असं समजतंय। रोहित पवार यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। या क्षणाची ही एक बातमी आपण बघतोय। शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्याचं वृत्त समजतंय। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। अल्पशा आजारानं कर्डिले यांचं निधन झालेलं आहे असं समजतंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमर, नक्कीच भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे। त्यांचे वय 67 वर्ष होते आणि ते राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते। खरं तर नगर शहराजवळ असणाऱ्या बुरानगर गावचे ते सरपंच, ते आमदार आणि आमदारनंतर माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिलेलं आहे। शिवाजी कर्डिले हे खरं तर 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता। नंतर 2014ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला होता। खरं तर 2019 निवडणुकीत पराभवाला त्यांना पुन्हा सामोरे जावे लागले होते। दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता। विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा देखील घेतली होती। विशेष म्हणजे नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते आणि त्यांचा आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे। नगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं, मात्र अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे। जी, अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उमर। राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे असं समजतंय। अफाट जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख, आणि अल्पशा आजारानं वयाच्या 67व्या वर्षी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे असं समजतंय।